नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम फुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. झी मराठीच्या या 2 लाडक्या मालिकांमधले कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या गुलकन केबल नेटवर्कच्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे भाऊ माणूस. बघूयात आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे. सगळं आठवतंय. किती छान झालं. तुम्ही ओळखता एकमेकींना? अरे म्हणजे काय, मंजुताई आणि मी एकाच शाळेत होतो, एकाच वर्गात. तुम्हाला सांगते डॅडी, मंजुताई का नाही सगळ्या शिक्षकांची पट्ट शिष्या होती. म्हणजे सगळे शिक्षक तिला पट्टीने पडवायचे. अरे ते पट्ट शिष्य होती, पण तू मोठ्या शिष्य आहे त्याच काय? डॅडी डॅडी डॅडी, पट्ट शिष्यावरनं मला आठवलं, माझ्या टाईपचे 2-3 मारून टाकते. नको नको नाही नाही नको, ऑलरेडी शिर्केने खूप केलंय. तर माझं ऐकवते. मला सांगा, जर तेजपाल वागला शाळेमध्ये शिक्षकांनी पट्टीने मारलं असतं तर त्याचं नाव काय झालं असतं? काय? पट्टेरी वाघ. परत तू आलीस. संपलंय. खरंच तू बरं झालं आलीस म्हणजे ताई. म्हणजे मला ना मुंबईकडची लोक आलेली फार आवडतात. मला का नाही हिरोईन बनायचे का नाही, मला तर वाटतं तूच माझं स्वप्न पूर्ण करणार आहेस. अगं माझं नाव मंजू आहे, तुला ऍक्टिंगचं काम द्यायला नागराज मंजू नाही नाव माझं. पण मंजू ही तर कसं काही येणं केलं ग? मला इथे क्लासेस टाकायचे. अजिबात त्या सुनंदाबद्दल क्लासेसचं नाव काढलं नाही, इतका मारेल लक्षात ठेव. नाही शाळेचे क्लासेस खरोखरचे. आणि मग त्यातल्या मुलांना ज्या कोणाला डान्स मध्ये आवड असेल ते आपण नंतर बघू. हो, शिकवणी क्लासेस टाकायचे तिथे मला, म्हणून मी इथे आले. वा वा. आमची इथली पोरं आहे ना शाळेत जात नाही तर क्लासेसला कशी येतील? हा, का जात नाहीत शाळेत? हे पोरं चावतात मास्तरला कचकन. काय पोरं चावतातच मास्तरला. तू टाकायचे क्लासेस तुला? नाही ग म्हणजे ताई, आपण एक काम करू, तुझ्या वर्गात की नाही आपण सगळी चांगली चांगली मुलं देऊ. तू एक काम कर, तू की नाही इथं वाड्यातच तुझा वर्ग भर. हा, तुम्ही इथंच क्लास टाका. म्हणजे काय, हा माझा दवाखाना आहे इथं. आणि माझं कसं नजर राहील ना सतत मुलांवर. आणि कुणी आगाऊपणा केला तर 24 तास माझी नजर असेल त्यांच्यावर. चालेल चांगलंय. मी पण माझं दुकान इथंच टाकतो वाड्यात, म्हणजे माझी बी नजर राहील. टाका सगळं वाड्यातच टाका. तुम्ही सगळं टाका वाड्यात, आम्ही राहतो उकरडे. वाड्यात टाकते नाही शांत. क्लासेस कधीपासून सुरू करू मग मी इथे? आजच करा. ठीक आहे, आजपासूनच करते. नाहीतरी ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब, एक तो कम जिंदगानी उससे भी कम है जवानी. ये जवळ पटकन ब्लॅकआउट कर. बघ तुम्ही ब्लॅकआउट. जीव मातीत क्रिसमस मी प्लीज. क्रिसमस मी प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. नाही क्रिसमस मी प्लीज. तुम्ही काय सांगताय मला कळत नाहीये. आय थिंक मी विसरत नसेल तर मंजू
आता मागच्या सीनला एकत्र होतो ना ऍक्टिंग ती किती ऍक्टिंग नाही, तसं नाही. इथंच माझं नवीन क्लिनिक आहे. काय क्लिनिक 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 असेल. क्लिनिक नाही हो, CLIK. असू दे. इथं आहे. म्हटलं तुम्ही बसा बघा आणि मग इथून पुढे क्लासला जा ना. जाता जाता बघायला तो काय समुद्र आहे का? वा वा वा. समुद्र माझ्या डोळ्यात असतो. एकदा बघा तरी मग कळेल. दाखवा. डोळे अजून थोडे मोठे करता का? ते पोट मोठं होतं. समुद्र दिसत नाहीये पण 1000 ससे दिसत आहेत ज्यांना पुढचं काही आठवत नाहीये. पुढे काय होणार, कोणाची एंट्री आहे, क्यू कोणाचा आहे. तुम्ही जामच कॉमेडी आता का? थोडे तुम्ही पण बना. जाऊ दे, मनाची वाक्य बोल नका. या ना बस. बस बस. अरे चाललंय सगळं असं पण. जरा धरा हो खुर्ची, जरा असं म्हणजे मला साबत काय याचं लपड कशाला चाका ठेवली तर वाक्य पाठ होत नाही. हे सरकते नुसतं पाठी पुढे जाते. जरा काय करा ना काहीतरी प्रयत्न वेगळा तर करा ना. ना प्रयत्न वेगळाच आहे. थँक्यू. जमेल का? हा जरा. काय घेणार तुम्ही, गोळ्या की इंजेक्शन? चहा घेणार? नको. बिस्कुट आहे? चालती. 2 दिवस खाल्लं नाही वाटतं काय? हे काय चहा तयारच असतो. घ्या ना. अगं बाई माझा फोन. 1 मिनिट. हा अरे चायची आंघोळ घातली तुम्हाला. सॉरी. हा हो नाही, काय काय हरकत नाही, काही हरकत नाही. असू दे, असू दे. असू दे. तुमचा चहा पोचला असं समजा. चहा कुठं कुठं पोचलाय काय सांगू तुम्हाला? नाही म्हणजे चहा एक बहाणा होता. पण खरं सांगू का, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे असं सांगायचं तुम्हाला. काय चाललंय तुमचा चहाटाळपणा? डॉक्टर काय बोलताय तुम्ही? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला पाहिलं का मला माझ्या बायकोची आठवण येते. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये? नाही पण इच्छा आहे. आवर घाला डॉक्टर. तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं बोलताना. माझं लग्न झालंय. सुनैना नावाची बायको आहे माझी. नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला डॉक्टर. माझं लग्न झालंय, मला नवरा आहे आणि त्याचं नाव सुनैना आहे. तिचं नाव घ्यायचंच आहे का? तिचा बर्थडे ऍक्च्युली 14 जानेवारीला. तर ती म्हटली थोडं सांग आपलं, तुझा कार्यक्रम आहे तर 14 जानेवारीला हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे सुनैना. हॅपी बर्थडे. आता गिफ्ट वगैरे तुम्ही एवढं घेऊन त्यांना नका लाडू सर शुभेच्छा देऊन तो सगळे नातेवाईक आणि शुभेच्छा. मी काय म्हणतो 14 जानेवारी ना, हा आत्तापासून काय
नाही का आपण दिवाळी येणार असेल तर म्हणतो दिवाळी येणार आहे, दिवाळी येणार. तसं मी म्हणतो बड्डे येणार आहे, बड्डे येणार आहे असं. प्रमोशन आतापासून प्रमोशन करतात. प्रमोशन. ठीक आहे, करा. डॉक्टर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हो का, माझं मन एकदम आयोडीन सारखं काळं नाही हो, एकदम असं पारदर्शक स्वच्छ असं सलाईनच्या बाटली सारखं आहे बघा. ही सलाईनची बाटली तुमच्या क्लिनिक मध्येच राहते. कळलं ना? हो. निघते मी. हो ऐका ना मंजू, अहो मंजू, अरे मंजू वाघाचे पंजू. क्या डॉक्टर हुआ नहीं लगता तुम्हारा सेटिंग? नाही ना. हे काय चहात मुंगळा पडतो ऐकलं होतं. मुंगळ्यात चहा कसा पडला? हो छोडो, मैं क्या बोलती डॉक्टर? अरे मेरे को नहीं लगता तुम्हारा मंजू के साथ सेटिंग होएगा. चॅलेंज. ओ ठीक आहे, आपण एक काम करू. आपण का नाही पैज लावू. जर मी जिंकले तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे, आणि जर तुम्ही जिंकले तर मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेणार. वा काय पैसे. जर ही जिंकली तर मी 1000 देणार, आणि मी जिंकलो तर ही माझ्याकडून 1000 घेणार. दोन्हीकडून 1000 तुलाच द्यायचे. ए डिंपल, ए थांब थांब, ए डिंपल, बंद करा बाईच्या क्लासेस बंद करा बाईच्या क्लासेस बंद करा. अरे एक मिनिट ते आधी सुरू तर होऊ द्या. हे म्हणजे असं झालं शपथविधी करायच्या आधीच सरकार पाडण्यासारखं आहे. बंद करा बाईच्या क्लासेस बंद करा. तुमचा मुर्दा बसवला तुमचा कसं नाही ते. बंद करा हे सगळं बंद करा. मला अजिबात कळत. तुषार बंद कर. आई हा आज पुणेरी बहीण आहे, आजी आहे आजी. बंद करा बाईच्या क्लासेस बंद करा. एवढं चांगलं चाललेलं असताना कशाला बंद करा? काय झालंय असं? काय झालं मग आम्हाला सगळं कळलेलं आहे. ही जी बाई आहे ना, ही वाईट चालीची बाई बरोबर नाही. ही बंद करा लवकर क्लासेसचं. हो काय बोलताय तुम्ही? माझा फक्त चपलेचा अंगठा तुटलाय म्हणून मी लंगडत चालले होते. तुम्ही लगेच वाईट चालीचे म्हणताय. नाहीतर मला मॉडेल म्हणतात सगळे. काय बोलताय तुम्ही? हो बाई, जास्त शानपणा करायची गरज नाही. कळलं ना? या बाई काय म्हणल्या होत्या, आपल्याला मी घरामध्ये एकटी राहते. मग मला सांगा, तुम्ही घरामध्ये नसल्यावर आवाज कसले येतात भांड्यांचं? घरामध्ये कोणतरी आहे. बंद करा. कोण आहे सांगा. एक मिनिट, कोण आहे घरात? कोण राहते? एक मिनिट मंजुताई, कोण आहे ग घरात तुझ्या? तुझं हे सगळ्यात वेगळं कशाला पाहिजे? या डिंपलला सिंपल काहीच नाही आवडत. माकडांनी झोडलं तर सांगू का? सांग ना मंजुताई, कोण आहे तुझ्या घरात? कोण आहे? सांगते. शिर्के देव माणूस विरोधी घे. नाही तुझा नवरा आहे. टोन्या हो वा. आहे रोयत्या. मंजुताई, कोण आहे ते? हा माझा नवरा. तुझा नवरा गोरीला आहे? म्हणजे काय झालंय काय यांना?
कसं सांगू? सांगा पटकन जसं होईल तसं. सांगते 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस हे 6 महिन्यापूर्वी चिडतोय 6 महिन्यापूर्वी अरे देवा 6 महिन्या यार याला डायलॉग दे ना यार तू. एक एपिसोड काय मॅनरिझम वर काढला, याला वाटतंय तेच चाललंय सगळं. हे बघ तुझीच एस्टॅब्लिशमेंट चालू आहे, जरा कळ काढ. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट थांब जरा. का शिरकेला बोलवू? 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. हा ते ऑफिसला निघाले होते. अचानक त्यांना चालताच येईना. चक्कर येऊन पडले आणि तेव्हापासून तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस. ह्याचं सगळं मी करते, सगळं घरचं काम सगळं मी करते. मी सांभाळते यांना. मला कळत नाही मी कुठे जाऊ, कोण नीट करेल या माणसाला. मी वाटेल तेवढा खर्च द्यायला तयार आहे. मी माझी सगळी जमीन त्या माणसाला द्यायला तयार आहे. पण कोण नीट करेल या माणसाला? कोण करेल नीट? मी करीन. डॉक्टर, मी तुम्हाला माझी सगळी जमीन देते, पण प्लीज तुम्ही काहीही करू नका प्लीज. अहो तुम्ही विश्वास ठेवा, मी करेन. नाही अहो मी काय म्हणतो, आता ते एवढ्यानं म्हणतात तर त्यांना पण एखादं ट्राय करू दे ना. हा म्हणजे एखाद्याच्या हाताला यश लागेल कधी लागेल काही सांगता येत नाही. आणि एवढा खर्च केलाय टेटोस्कोप वगैरे, तर होऊ दे थोडा डॉक्टर. ठीक आहे, करा तुम्ही प्रयत्न. आनंद भाई, तुम टेंशन मत लो, मैं हूं ना, जादू की झप्पी दे दो. नको करू ते मिमिक्री वगैरे. चांगलं चाललंय आतापर्यंत, ते नको करू. शेवटाला वाईट होतंय, ते नको. साधं कर, साधं घे. नाही ऑपरेशन नाही करत आहे ते. झालं, तुम्ही चालू शकता. झालं काय? खरंच? शिरके मी बरा झालो डॉक्टर. मी बरा झालो, मला दिसायला लागलं. तुला दिसत होतच, चालता येत नव्हतं. बरा झालो देव माणूस. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, कुशल चिडतो. थँक्यू डॉक्टर. तुम्हाला
बोलू द्या मला, बोलू द्या. डॉक्टर साहेब, थँक्यू. खरं सांगते, पण नुसतं आभार मानून कसं चालायचं ना. देव माणूस आहेत ते. हो डॉक्टर साहेब खरं धन्यवाद बरं का. असू द्या. माझं पाय बरं झालं. डॉक्टर साहेब ही सगळी जमिनीची कागदपत्र आजपासून तुमची, आमची सगळी जमीन तुमच्या नावानं करू. डॉक्टर साहेब, खूप खूप आभारी आहे. तुम्हाला ओळखण्यात चूक झाली. खरंच तुम्ही देव माणूस आहात. असू द्या, माणूस म्हटल्यावर चूक होतीच. काय नेमकी ट्रीटमेंट दिली तुम्ही डॉक्टर? म्हणजे गेले 6 महिने एक माणूस एका जागेवर खिळून बसला आणि तुम्ही एका क्षणात बरं केलं. काय नाही हो, 6 महिन्यापूर्वी यानं बुटाच्या लेस बांधल्या होत्या एकत्र, त्यामुळे ते चालताना अडखळायचे, पडायचे. ते मी कैचीने कापल्या लेस. इतक्या फालतू कारणासाठी गेले 6 महिने मी घरात राबते. सगळी कामं मी करते. तुझ्या आईला मोबाईल ऍप द्या ना. काय मोबाईल नंबर? मोबाईल दे म्हणतो. सागर कारंडे, एवढं लक्षात ठेवा स्किट झाल्यावर तरी. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. सगळ्यांनाच मंचावरती येण्याची विनंती करतो. सगळे कलाकार प्लीज मंचावरती या. पण आपण टाळ्या वाजवूयात या टीमसाठी, कारण त्यांनी हे इतकं छान केलेलं आहे म्हणून ते आपल्याला विनोदी करण्याची इच्छा झाली. सर, कसं वाटलं तुम्हाला आमची ही मालिका? अप्रतिम, सुंदर. म्हणजे टायटल मधल्या आजोबांचं काय करायचं आम्हाला प्रश्न होता तो आता निकाल पण सगळ्यांनी धमाल काम केलं. मस्त, छान. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर, काय सांगा? खूप मजा आली, खूप अप्रतिम. म्हणजे मी ही मालिका पण बघितली आणि या मालिकेचं स्पूफ मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यांमधलं दिस वन ऑफ द फायनेस्ट स्पूफ्स ऑन चला हवा होत्या. वन ऑफ द फायनेस्ट स्पूफ्स. कमाल परफॉर्मन्स. आणि शिर्के साहेब, तुम्ही मी काय सांगू, हा काही जजिंगचा कार्यक्रम नाही, हा काही स्किट कसं वाटलं, चांगलं वाटलं, वाईट वाटलं हा कार्यक्रम नाही. पण मला असं वाटतं निलेशने खूप महत्वाचं वाक्य असं म्हटलं की एक चमत्कार लागतो प्रत्येक चांगल्या कलाकृतीला. मला असं वाटतं की एका चांगल्या कलाकृतीमधला चमत्कार तुम्ही होतात. श्वेता मॅडम, तुमची मालिका कशी वाटली तुम्हाला? ही मालिका तर कमालच आहे. म्हणजे मी खरंच विसरले आम्ही काय बनवलं होतं. पण मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते डॉक्टर, तुमच्यासाठी स्पेशली, की लागीरा असो, मिसेस मुख्यमंत्री, आता देव माणूस, माझ्या मालिकेचं एक कॉमन गोष्ट ही आहे की माझे सगळे कलाकार तिकडचे असतात, तिकडच्या मातीतले असतात. फ्रेश कास्टिंग असते, 99% सगळी फ्रेश कास्टिंग असते. आणि त्या सगळ्यांच्या ना फक्त 2 इच्छा असतात. एक चला हवा येऊ द्या आणि दुसरं झी मराठी अवॉर्ड. तर मला इतकं छान वाटतं जेव्हा मी एक सिरियल सुरू झाल्यानंतर 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी जेव्हा तो चला हवा येऊ द्याचा कॉल येतो ना, त्यावेळेला मला इतकं बरं वाटतं की मी फायनली हे सगळेजण ह्या मंचावरती येणार आहेत. ह्याच्यात मला खूप अप्रूप तिकडे कामी आहे. आणि मला आजींना विचारायचंच आहे. आजी इतक्या हसत होत्या, माझ्या लक्षात होतं आजींकडे. ह्या आजी कशा वाटल्या? मस्त. एखादी म्हण ऐकवा आजीला.
आमच्या आजीच्या वेगळ्याच चालल्या होत्या. तुमच्या स्टाईल मध्ये एकदा काहीतरी मारा त्यांच्यावर एखादा म्हण. मी नाही त्यातलीन कडीला पण मला असं वाटतं की आजी आणि ह्या आजी यांचा जर एक छोटा नृत्याविष्कार इकडे एक आमच्याकडे एक डॉक्युमेंटेशन राहील की दोन आज्या कशा एकत्र नाचतात. आणि डॉक्टर मला असं वाटतं की जर लव्ह ट्रायंगल होऊ शकला म्हणजे दोन आजी आणि हा जर लव्ह ट्रायंगल आपण इथे बघू शकलो. तुझ्या एका मतासाठी माझं काळी जतुतई जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू याच्याकडे याला अंधार झाल्यासारखं वाटतंय. धन्यवाद. शिर्क्यांना नवीन आजी मिळाली तर मला विसरलं ते. व्हेरिएशन लागतं त्याला. काय एनर्जी तुमची. मगापासून मी होतो ना. काय एनर्जी आजींची एनर्जी काय पण वा वा. आज आजी इकडे आहेत तर आजी म्हणजे या निमित्ताने अशी प्रार्थना करूया आपण सगळे मिळून की आपण जेव्हा या वयाचे असू तेव्हा ह्याच्या अर्धी ऊर्जा तरी आपल्याकडे मनापासून प्रार्थना करूया आपण सगळे. क्या बात आहे. धन्यवाद आजी. धन्यवाद. खूप मजा आली. खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. हातात आशीर्वाद राहू द्या. थँक्यू सो मच. आता गप्पांमध्ये आपण येणार आहोत या बाजूला. कारभारी लय भारी या नव्या कोऱ्या मालिकेच्या पाहुण्यांकडे आता मी येणार आहे. खरं तर निखिलला याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि आता या मालिकेतून तू वेगळीच भूमिका साकारत वेगळी हेअरस्टाईल करून वगैरे सगळ्यांच्या समोर आला. बॉडी पण जरा बनवतेस आणि पॉलिटिकल विषय काय सांगशील. मी स्पीचलेस आहे कारण का विक्या एक वेगळ्या प्रकारचा होता आणि राजवीर जो आहे वीरू भैया तो वेगळा आहे त्यामुळे बर्डन होतं पण तेजपालची साथ होती त्यामुळे ते शक्य होतंय जमतंय. बघूयात आता. वा 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 वा. पण कसं आहे की तुम्ही सगळेच नवीन कलाकार आहात आणि तुमच्याकडे बघून आता नवीन पिढी तयार होते. नवीन कलाकारांना असं वाटत असतं की आपल्याला पण हे जमेल. हे खूप सोपं आहे. मलाही वाटलं नव्हतं कधी मला हे जमेल करेल त्यामुळे जे काही येत आहेत ते चॅलेंजेस स्वीकारायचे फक्त. खरं पण तुला हे का नाही वाटलं मग की घोडा नाही चालवता येणार. नाही किस्सा मला असा कळलाय की तो आता तुम्हीच सांगवा खरा काय घडलाय की प्रोमो मध्ये एक घोड्यावरची एंट्री आहे आणि काय किस्सा काय घडला तो. आम्हाला प्रोमो ठरवत असताना असं झालं की सगळं डिस्कस करत असताना एक प्रोमो असा झाला की तो हेलिकॉप्टर मधून येतो मग घोड्यावरून येतो. आम्ही मात्र असं की एक प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की पांढऱ्या घोड्यावर येणारा तो एक राजपुत्र वगैरे असं सगळं होतं. आणि हा म्हणला करू हे काय करायचं. हेलिकॉप्टर मधला सीन झाला एकदम स्टाईल मध्ये. इकडचा घोड्यावरचा सीन. घोड्यावर बसल्यानंतर घोडा काय पळेच ना चालेच ना. पण नंतर आम्हाला कळे की घोडा घाबरलाय का निखिल घाबरलाय. तर लिटरली निखिल हा घोड्यावर बसल्यावर थरथरत होता. थरथरत नव्हतं. चल थरथरत हिरोइझम जाऊ देणार नाही. शेवटी मला काय व्हायचं ते उद्या त्यानं तो घोडा फेकला आणि मग ते सीन झाला कव्हर. त्याच्यानंतर मग या दोघांनी हॉर्स रायडिंग अकलूज मध्ये शिकलेत आणि हे दोघंही आता सुपर हॉर्स रायडिंग बघितलं आम्ही त्याच्यामध्ये. सुपर हॉर्स रायडिंग दोघंही करतात आता. तुला म्हणजे घोडा त्याच्याशिवाय शूट होत नाही का. तू लागीरच्या पण टायटल घोडा माझा आवडता प्राणी. म्हणजे मी गेली 4 वर्ष घोडा खरेदी करायचा म्हणून अनेक बाजारात फिरतोय. अजून तो मला प्रत्येक लाईन मध्ये जर काही लाईन असेल तर वाघ हा शब्द येणारच. हो ना. वाघ आहे मी. त्याला काय प्रमोशन करायचं त्याच्या आडनाव. वाघ आहे मी. वा. तर आता येणार आहे पियूकडे.
अनुष्का असं नाव आहे तिचं. तुझं हे पात्र सुद्धा लोकांना आता खूप आवडलेलं आहे आणि ती धाडसी आहे, ती हॉर्स रायडिंग करते. काय सांगशील? माझ्या 4 इच्छा होत्या. पहिली मी शेवटी सांगते. नाही, मी पहिल्यापासून पोस्टर बघून आपण जी ऑडिशन देतो, मी तशी ऑडिशन दिली आहे याची. जेव्हा मला कन्फर्म कॉल आला, तो फक्त म्हटलं की तू 2 दिवस तुला इथे इथे यायचंय, आपण असं लुक टेस्ट वगैरे करतोय. मी आले आणि माझं लुक टेस्ट नाही झाला आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट सुरू झालं. तो म्हणे नाही नाही फक्त करायचं आहे, असं आहे तसं आहे. मला बसवलं त्या दगडावर, असा तो येतोय वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं झालं. म्हटलं अरे दादा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमची हॉर्स रायडिंगची हे सुरू झाली, ट्रेनिंग सुरू झाली. आणि मी प्रचंड खुश होते की हॉर्स रायडिंग करायला मिळते. मी आणि निखिल 8 दिवस त्याची ट्रेनिंग केली. तर माझी दुसरी इच्छा पूर्ण झाली. तिसरी होती, मला नेहमी बंदूक फायर करायची होती. माझा ओपनिंगचा शॉट तो होता. माझी ती पण इच्छा पूर्ण झाली. आत्ताच्या सिक्वेन्समध्ये मला नेहमी जीप चालवायची होती, ओपन जीप, ती पण झाली. आणि आज भाऊ कदमनी जेव्हा पियू माझ्या कॅरेक्टरचं नाव घेतलं तेव्हा माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. म्हणजे तुझी काय इच्छा एक्झॅक्टली काय होती? भाऊनी नाव घ्यावं असं? हो हो. क्या बात. वा वा वा. बर, तुला हे कोणी सांगितलंय का आजपर्यंत की तू बोलत असताना डोळे जर झाकले तर मोठ्या सोनाली कुलकर्णींचा भास होतो? कुठला एक डायलॉग बोल, कुठला एक डायलॉग बोल. तुम्ही बघा, मी हे ऑब्झर्व केलं तुमची सिरियल चालू असताना. हो हो एवढं गेली. कोण आहे मी माहित आहे ना? प्रियंका अंकुशराव पाटील. आणि माझा नवा सिनेमा येतोय गुलाबजाम म्हण तरी. आणि माझा नवीन सिनेमा येतोय गुलाबजाम. अरे सेम सेम क्या बात आहे. सेम सेम. पण आता तुला काय रिॲक्शन्स येतात मग सध्या या मालिकेनंतर? मी ओव्हरवेल्म्ड आहे. म्हणजे जे काही होतंय ते माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला दादा एक शब्द बोलला होता की तुझं आयुष्य बदलणार आहे ही सिरियल, तू फक्त ये. आणि ते खरंच होतंय. आधी कसं व्हायचं की तू चांगली दिसती स्क्रीनवर, पण प्रत्येक ऍक्टर त्या याची वाट पाहत असतो की तुझं काम चांगलं होतंय, तुझे डोळे बोलतायत, तुझं एक्सप्रेशन होत आहे, तुझे मुवमेंट करेक्ट होत आहे. आणि त्या सगळ्या रिॲक्शन आत्ता मला मिळत आहेत, तर माझी भूक पूर्ण होती. वा 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 वा. आणि थँक्यू देशपाल दादा. त्यानंतर येणार आहे सरू आजींकडे. सरू आजी, त्यांचं वय आहे 72 वर्षे, बरोबर? पण ऍक्च्युली ते उलट केलं की जे होईल तेवढी एनर्जी आणि तो अभिनय तुम्ही करता आणि तुमच्यामुळे त्या सीन मध्ये एनर्जी येते असं मला नेहमी वाटतं. पण सरू आजी, पण या मालिकेनंतरचा अनुभव कसा आहे? ह्या मालिकेनंतर तर मी म्हणजे काय सांगू हेच मला समजत नाहीये. इतकं म्हणजे मला ते शिव्या आणि तुझा मुडदा बशिवला मड्यावर घाला सगळं मी ऐकतो. मला जरी दिसत नसलं ना, मला वास आणि कानाने बरोबर ऐकायला येते. आणि मला बरोबर कळतं की हा कंपाऊंडर काहीतरी ह्याची चालबाज दिसतीये मला. हे मला बरोबर कळायचं. मला आज ना त्या बोलतात ना आता, तर मला एकदम जिजीची आठवण. मला मगाशी डोळ्यात लागीरला एक आमच्या जिजी होत्या. मला ते इतकं असं वाटलं की अरे ती एनर्जी कदाचित ह्यांच्या रूपाने परत माझ्या सेटवरती आहे असं वाटतं मला. माझ्या समोर इथेच याच चेअरवर इथेच बसले होते जिजी आणि म्हणाल्या, मी चला हवा उद्याला आले, मी सगळ्यांची जिजी झाले, मला लागीराने इतका मोठा रोल दिला, आता मी जायला मोकळी. हे वाक्य ह्या स्टेजवरती जिजी बोललेली मला आठवते. तुम्ही जिजींचा उल्लेख केलात. खरं तर ही ज्येष्ठ माणसं झी मराठीनं आपल्या मालिकांमध्ये आणली, हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आत्ताच आपल्याला आणखीन एक व्यक्ती सोडून गेली, ज्यांनी सुद्धा या मंचावरती येऊन खूप धमाल केली होती आमच्या बरोबर. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन आणि अगबाई सासूबाई या मालिकेतले आजोबा. माझं सौभाग्य की ते पात्र मी करायचो. ते पात्र होतं ते मी करायचो आणि त्यांनी इतकं एन्जॉय केलं ते त्यावेळेला बसून. अगदी लहान मुलासारखं त्यांनी एन्जॉय केलं, माझं कौतुक केलं त्यावेळेला. मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांना फ्रॅक्चर झालं होतं पायाचं
तो व्हिडिओ सुद्धा आपण ऑडियन्सला दाखवलेला आहे. तर आजोबा सिरियलमध्ये नसल्यानं फरक पडायला लागला. तर आजोबा म्हणाले मी शूटिंगसाठी येईल. तर एक ॲम्ब्युलन्स आजोबांना घेऊन यायची, स्ट्रेचरवरून आजोबांना आणलं जायचं, आजोबा कपडे घालायचे, मेकअप करायचे आणि त्या काळातले सीन त्यांचे खुर्चीवर बसून केले जायचे. पण असं त्यांनी ऑलमोस्ट महिनाभर केलं. असे ऍक्टर्स आपल्याकडे आहेत, म्हणून मला वाटतं की आपली मराठी चित्रपट सृष्टी इतकी मोठी आहे. तर या सगळ्याच व्यक्तींची येस डिम्पल, आता तुझ्याकडे येणार आहे. मागच्या वेळेला ही जी गंमत यांनी केली त्यावेळेला तुला ती अनुभवायला मिळाली होती स्वप्नील सरांनंतर. त्यानंतर बाहेर रिॲक्शन काय आलं मग मित्रमैत्रिणींच्या? सर ज्या दिवशी टेलिकास्ट झाला हा एपिसोड मला बघायला नाही मिळालं, एवढे कॉल येत होते की अरे तू स्वप्नील सरांसोबत डान्स केला, म्हणजे तुझी किती मोठी इच्छा पूर्ण झाली. म्हटलं हो. आणि माझी सगळ्यात मोठी इच्छा होती खूप, जेव्हा आम्ही जेवताना सिरियल बघायचो प्लस आणि आपलं चला हवे उद्या बघायचो, मला आई नेहमी म्हणायची की तू कधी दिसणार ग अशी मला. तर म्हणजे होईल गाई आणि म्हणजे थापा मारू नकोस, करून दाखव. आणि त्यावेळेस तिचा फोन आला आणि खूप म्हणजे घाईवरून आलं होतं तिला की तू केलंस, म्हणजे अजूनही पुढे तू करत राहा, प्रयत्न कर, शिक. आणि हा प्लॅटफॉर्म खरंच खूप मोठा आहे माझ्यासाठी. क्या बात. तिचं बेस्ट ॲक्ट्रेसच्या अवॉर्डचं स्पीच तयार आहे. मग आता तुला काय काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या तुझ्या मालिकेतल्या या भूमिकेनंतर? सर त्यांना डिम्पल कॅरेक्टर आवडतंच. त्यांना मधी हिंदी बोलणं खूप आवडतं. ते म्हणतात की तू कसं बोलते. तर म्हटलं आम्हाला डिरेक्टर सर सांगतात, परत जे डायलॉग आमचे लिहितात सर ते सांगतात. मग ते म्हणतात की नाही असं आहे ना, आज आम्ही जे कॅरेक्टर बघितले ते शुद्ध हिंदी बोलतात, तू ते गावठी हिंदी कसं बोलते की चिटकी मी लावूंगी असं ते कसं बोलणार. मग हे सगळं आम्हाला सरांनी शिकवलं आणि खूप छान प्रतिक्रिया येतात आणि ते काम करण्यास मला हुरूप खूप मिळतो. वा वा. पण तुम्ही मजा करताय आणि तुमची सगळी पात्र खूप आवडलीत प्रेक्षकांना, खूप आवडलीत. प्रेक्षक हो सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, मला सांग काय तुझ्या यशाचं रहस्य? मला असं वाटतंय की माझ्या सातत्य आणि प्रामाणिकतेला मिळालेली मित्रांची साथ. वा 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 वा, किती छान. तुमच्या या यशाचा सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीवर्स साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. अगं पण ऐक ना, तू माझा ऐकशील का? अगं ठेवला फोन. काय रे बा, काय झालं भाऊ? अरे काय नाही, बऱ्याच दिवसांनी बाहेरची खायची इच्छा झाली होती तर बायकून नकर घंटा वाजवली. बरेच दिवस बाहेरची चटकदार चव विसरलात. हे सर्व पुन्हा ट्राय करायचंय? टेन्शन नको, कारण आता तुमची सेफ्टी, स्वच्छता आणि सुविधा लक्षात घेऊन तुम्हाला मनसोक्त खाऊ घालायला सज्ज झालेलं आहे आपलं हक्काचं मॅकडॉनल्ड्स. चव खास आणि सुरक्षेचा विश्वास, तेही अगदी घर बसल्या घरासारखं फिलिंग. क्या बात आहे साबळे, आत्ताच ऑर्डर करतो मॅक डिलिव्हरी ऍप वरून. वा. हॅलो, हा अगं ऐकतेस का? मला त्या बिचाऱ्याकडे बघून असं वाटतं की ते ना ते गाणं छुपाना. वा 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 डॉक्टर, हे जे आहे छुप प्रेम, त्याला एक आज प्लॅटफॉर्म देऊया. द्यायला पाहिजे लगेच. मी तर म्हणतो लगेच लगेच एक रोमॅन्टिक डान्स दोघांचा मला आज बघायचा.
कभी जमी कधी नभी शेवट काय केलं सर? सरांनी दिले. अच्छा. साधारणपणे तो दातांनी माउथ ऑर्गन वाजवतो असं मला वाटलं. माहितीये ना कभी जमी कधी नाही संपते अंतर झोक्यात ते दाताच आहे. वा वा मजा आली. मी बसण्याची विनंती करतो. थँक्यू. वा 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 वा. तर मंडळी खूप छान वाटतंय. कालच्या आणि आजच्या भागामध्ये झी मराठीच्या या 2 मालिका आणि त्यातले हे लाडके कलाकार या मंचावरती आलेले आहेत. याच सगळ्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. को पावर्ड बाय डेनवर डिओड्रंट्स, डाबर आमला हेअर ऑइल, वुडवर्ड्स ग्राइफ वॉटर, एंड्युरा मास्क. स्पेशल पार्टनर अमृतांजन रोल ऑन फॉर हेडेक आणि मॅकडॉनल्ड्स.